श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 25 मार्च आणि वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे पापमोचनी एकादशी। मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची एकादशी आहे। पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे आणि हे व्रत सर्वांनीच केलं पाहिजे असं आपल्या पुराणामध्ये देखील म्हटलं जातं। तर आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत देखील केलं जात असतं। कितीही प्रतिकूल परिस्थिती असो त्याच परिस्थितीत हे व्रत भक्तिभावाने केले असता भगवंताची कृपा प्राप्त होते। आपल्या शास्त्रामध्ये एकादशीच्या व्रताला अतिशय खूप अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे। हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा जो दुष्परिणाम आहे तर हा कमी होऊन आयु आरोग्य लाभत असतं। कारण ही तिथी भगवान विष्णू देवांना यांची आवडती तिथी आहे आणि ती समर्पित देखील आहे। त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला भगवान श्री हरी विष्णू देवांची विशेष कृपा प्राप्त होऊन चंद्र मंगळ शनी या ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावामुळे स्वतःचा बचाव करता येतो। हे पापमोचनी एकादशीचे व्रत इतके पवित्र आणि शुभ मानले जाते की या व्रताचा परिणाम शरीरावर आणि मनावर देखील पडत असतो। त्याचबरोबर मनात विकार नष्ट होतात। पापमोचनी एकादशी व्रत केले असता आजवर घडलेल्या सर्व पापांतून मुक्तता होते आणि मनातील दडपण देखील दूर होतात। तर या एकादशीचं व्रत करून भगवान विष्णू देवांकडे झालेल्या चुकांची क्षमा प्रार्थना मागून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते आणि धार्मिक दृष्टीने ही एकादशी खूप म्हणजे अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या दिवशी व्रताबरोबरच आणि भगवान विष्णू देवांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाच्या सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। तर उद्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु सकाळीच घरात आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे। एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि तुमचं 7 पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे हे नष्ट होऊन तुमच्या मनातील अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल। घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करेल आणि असे कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे, पान काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। आज मी जो उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे। सकाळी अगदी तुम्ही 11 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा आकांक्षा ह्या असतातच, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत, आणि आपण खूप कष्ट मेहनत करूनही प्रत्येक वेळी आपली इच्छा ही पूर्ण होतेच असं होत नाही। जर आपल्या कुंडलीमधले काही ग्रह जे आहेत तर ते कमकुवत असेल तर आपण कितीही प्रयत्न केले, कितीही मेहनत केली, कष्ट केले तरी आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही। आपल्या कोणत्याही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या मनोकामना ज्या आहेत तर ह्या पूर्ण होत नाही। परंतु या दिवशी जर तुम्ही या एका पानाचा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। तुमच्या मनातील इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होईल। जर तुमच्या मनात नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल, धनप्राप्तीची इच्छा असेल, लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल किंवा एखादं स्वप्नातलं घर खरेदी करण्याबद्दल
तुमची इच्छा असेल किंवा मुलांची प्रगती व्हावी, मुलांमध्ये बदल व्हावे इच्छा असेल, तुमच्या अशा ज्या काही इच्छा असेल तर त्यांची पूर्तता होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अगदी सहज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल, मग शत्रू तुमचा गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत असेल, तर असा शत्रुदोष त्रास नष्ट होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो मानला जातो. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, आता आर्थिक अडचणी म्हणजेच काय तर पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल, सतत इतर लोकांकडनं तुम्हाला उधार पैसे घेण्याची वेळ येत असेल, तुम्हाला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत असेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता निवास करत असतात. या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा अशा विशेष तिथीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय सेवा करतो, त्यावेळी ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यात सर्व अडीअडचणी ह्या ज्या आहेत तर त्या दूर नक्कीच होत असतात. असंच तर एक दैवी शक्ती असलेलं झाड जे आहे ते म्हणजे तुळशीचं झाड. तुळशीचं झाड एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला अतिशय महत्त्व दिलं जातं. या दिवशी जर आपण व्रत करून तुळशीची सेवा मनोभावे पूजा केली नाही, तुळशीची पूजा केली नाही तर आपल्याला या व्रताचं फळ देखील प्राप्त होत नाही. इतकं महत्त्व या झाडाला दिलं जातं. तुळशीला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत अतिशय पवित्र मानलं जातं, कारण की भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे. जर आपण या दिवशी तिची पूजा करून हा उपाय जर केला तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं. त्याचबरोबर वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होत असतं, कारण तुळशीच्या रोपाला देवतत्व आणि मातृत्व असं देखील म्हटलं जातं. आणि यामुळे या दिवशी हा उपाय केल्याने तसेच तुळशीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आता हा उपाय आपल्याला करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या हातून घडलेले पाप नष्ट होतात. त्याचबरोबर आपल्याला काही बाधा असेल तर ती देखील दूर होते. यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि आपल्या देवघरातील नित्य देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी भगवान विष्णू देवांना आवर्जून तुळशीपत्र, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या मिठाईचा नैवेद्य हे आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचा आहे. खरं दीप जो आहे तर तो आपल्याला सर्वात प्रथम लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायला सुरुवात करायची आहे. काय होतं, धूपदीप आपण ज्यावेळी प्रज्वलित करतो तर याने आपल्या घरामध्ये वातावरण हे प्रसन्न राहतं आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता, एक नवीन सक्रिय ऊर्जा जी आहे तर ती तयार होत जाते आणि आपण जी काही पूजा सेवा करतो तर ती भगवंतापर्यंत लवकर पोचत असते. तुम्ही त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान जे आहे तर ते लागणार आहे, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडलं जात नाही, त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशीच ही पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेली असतात बघा, कारण आता हवा खूप सुटलेली आहे आणि ऑटोमॅटिक तुळशीची पानं जी आहेत तर ती खाली वृंदावनामध्ये कुंडीमध्ये गळतात. तर ती पानं देखील तुम्ही धुवून स्वच्छ करून घेऊ शकता आणि तुमच्याकडे आधी अर्पण केलेली तुळस असेल, ती चांगली असेल तर ते देखील तुम्ही धुवून परत वापरू शकता. कारण तुळशीपत्र जे आहे तर ती तुळशीपत्र कधीही शिळं होत नाही.
तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। कारण ज्यांनी हा व्हिडिओ जरा तुम्हाला लेट आहे काही कारणास्तव, तर थोडे तुम्हाला लेट येत आहे, त्यामुळे तुम्ही आता ज्यांनी लेट बघितला त्यांनी उद्या ज्यांनी हा व्हिडिओ बघितला तर त्यांनी थोडी अशा प्रकारे तुम्ही हे जे तुळशीचं पान आहे तर ते तुम्ही वापरू शकता, किंवा फूल भांडारमध्ये विकत देखील तुळशीपत्र मिळतात, तर तुम्ही तिथून खरेदी करून आणू शकता। चला, आता तुमच्या घराजवळ फूल भंडार असेल तिथे सुद्धा या दिवशी तुळशीच्या पानं, तुळशीच्या मंजिरी ज्या आहेत तर त्या सुद्धा विकायला असतात, तिथून सुद्धा हे तुळशीचे पान जे आहेत तर ते तुम्ही आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्या। यानंतर देवासमोर, देवघरासमोर दिवा लावायचा आहे। यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे, त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे। यानंतर तुम्हाला एक छोटीशी काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने त्या पानावरती तुम्हाला अगदी थोडक्यात तुमची इच्छा लिहायची आहे। 1 ते 2 शब्दामध्येच तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे, जसं की धनप्राप्ती असेल, लक्ष्मी प्राप्ती असेल असं तुम्हाला लिहायचं असेल, किंवा नोकरी प्राप्ती असेल। आता तुमची जी काही इच्छा असेल, ज्या काही इच्छा असतील तर त्या तुम्हाला 1 ते 2 शब्दामध्ये त्या पानावरती लिहून काढायच्या आहे। आणि यानंतर काय करायचं तर आपल्याला एका प्लेटमध्ये त्याच कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकमध्ये आपल्याला 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 लाईन ओढायच्या आहे आणि यानंतर आपल्याला त्यावरती मुठभर अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे। तांदूळ अर्पण केल्यानंतर त्यावरती आपल्याला 1 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं जे आहे, शक्यतो 5 रुपयाचं पिवळं नाणं घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या नाण्यावरती हे जे तुळशीचं पान आहे, तुळशी पत्र आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतर प्लेट आपल्या देवघरासमोर भगवान विष्णू देवांच्या फोटोसमोर ठेवायचे आहे आणि किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर ठेवायची आहे। यानंतर त्या पानाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि यानंतर हा लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजे जो कलाव्याचा धागा आहे, रक्षासूत्राचा धागा आहे असं आपण म्हणत असतो, तर तो धागा तुम्हाला त्या पानावरती ठेवून द्यायचा आहे। यानंतर तुम्ही हात जोडून तुमची जी काय इच्छा असेल ती मनोभावे अगदी तळमळीने, कळकळीने ती तुम्हाला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे माता लक्ष्मीला, भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे। यानंतर संपूर्ण दिवसभर, रात्रभर तुम्हाला हे पान तिथेच देवघरासमोरच ठेवायचं आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवार आलेला आहे, सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला हे 5 रुपयाचं किंवा 1 रुपयाचं नाणं आणि हे तुळशीचं पान जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याला तुम्हाला गाठ मारायची आहे। त्याची एक छोटीशी पोटली जी आहे तर ती तुम्हाला बनवायची आहे आणि तो कलाव्याचा धागा देखील तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरातल्या तुळशीपाशी जायचं आहे। तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे। यानंतर काय करायचं, ती जी पोटली आहे तर ती तुळशीच्या एका जाड फांदीला तुम्हाला बांधायची आहे आणि तो कलाव्याचा धागा देखील तुम्हाला त्या झाडाला बांधायचा आहे आणि पुन्हा एकदा तुमची जी काय मनातील इच्छा, मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला ती पोटली सोडून घ्यायची आहे, काढायची आहे आणि तो कलाव्याचा धागा जो आहे तर तो सोडून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तो विसर्जित करायचा आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा तुळशीच्या पानांचा एक अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो उद्या तुम्हाला पापमोचनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे। तर तुम्हाला पिरियड्स असेल, सुतक असेल तर हा उपाय करू नका, किंवा आता घरामध्ये जर स्त्रीला मासिक धर्म आलेला असेल, तिला चालत नसेल तर घरामध्ये पती
किंवा मुलं मुली करू शकता. फक्त पावित्र्य सांभाळून आपल्याला उपाय सेवा जी आहे तर ती करायची आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.